पुण्यामध्ये तब्बल 9 वर्षांनंतर बीआरटीचा दुसरा मार्ग सुरू करण्यात आला। विशेष म्हणजे पहिला हडपसर ते कात्रज हा बीआरटीचा मार्ग संपूर्णपणे अयशस्वी ठरला असतानाही दुसरा संगमवाडी ते विश्रांतवाडी हा मार्ग सुरू करण्यात आला। पहिल्या बीआरटीवर सुरेश कलमाडींची छाप होती, त्यामुळेच की काय अजित पवारांचं वर्चस्व असलेल्या महापालिकेनं दुसरा मार्ग सुरू करायला तब्बल 9 वर्ष घेतली अशी चर्चा रंगली आहे। बीआरटीच्या या मार्गाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी। पुण्यामध्ये हडपसर ते कात्रज असा बीआरटीचा पहिला मार्ग सुरू झाला होता डिसेंबर 2006 मध्ये। त्यानंतर जवळपास 8 ते 9 वर्षांनंतर बीआरटीचा दुसरा मार्ग पुण्यामध्ये सुरू झालाय, तो म्हणजे संगमवाडी ते विश्रांतवाडी। संगमवाडीचा हा जो शेवटचा बीआरटीचा बस स्टॉप आहे त्या ठिकाणी आपण आहोत। ही बीआरटीचा दुसरा जो मार्ग आहे किंवा दुसरा जो टप्पा आहे तो आधीच्या टप्प्यापेक्षा काहीसा आधुनिक आहे। बस स्टॉप आणि एकूणच सेवा, ह्या बस स्टॉपचा सुरुवातीला आपण आढावा घेऊया। या बीआरटीच्या नवीन बस स्टॉपमध्ये काय सुविधा आहेत, कसा हा बस स्टॉप आहे ते आपण पाहूयात। या बीआरटीच्या बस स्टॉपमध्येच आपण पाहू शकतो तिकीट खिडकी आहे किंवा या ठिकाणीच तिकीट मिळणार आहेत प्रवाशांना। आणि हा बस स्टॉप जो आहे तो पूर्णपणे बंदिस्त आहे। वरून पक्क शेड आहे, बाजूनी त्याला ग्रिलिंग करण्यात आलेलं आहे। त्यामुळे उन्हाळा असेल पावसाळा असेल प्रवाशांसाठी सुखकारक किंवा सुरक्षा देणारा असा हा बस स्टॉप आहे। बस स्टॉपचा हा जो बीआरटी मार्ग आहे त्याचा रूट काय असणार आहे, कशी ही सेवा असणार आहे, त्याचे स्टॉप कुठे आहेत याचा नकाशा देखील या बस स्टॉपवरती लावण्यात आलेला आहे। या बस स्टॉपवरती लावण्यात आलेला आहे। या बस स्टॉपचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी स्वयंचलित दरवाजे आहेत आणि बस या ठिकाणी येऊन थांबल्यानंतर हे स्वयंचलित दरवाजे उघडले जाणार आहेत। आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे तो साधारणतः 2.5 ते 3 फुटां उंचीचा आहे। त्याच लेवलला ही बसचा दरवाजा उघडला जाईल। ह्या बस ज्या आहेत, ह्या दुसरा जो मार्ग आहे त्या बस ज्या आहेत 58 बसेस दिवसभरात या मार्गावरती धावणार आहेत। आता आपण पाहूयात, ह्या बसमधनं प्रवास करूयात आणि मोफत जे प्रवास करतायत त्यांचा अनुभव जाणून घेऊयात, प्रत्यक्ष बसमधून प्रवास करू। बीआरटीचा ही दुसरा जो मार्ग आहे त्याचा पहिला महिन्याचा प्रवास जो तो मोफत असणार आहे सर्व प्रवाशांसाठी। हा प्रवास कसा असणार आहे त्याचा अनुभव आपण देखील घेऊया। सर्वांसाठीच मोफत प्रवास आहे, आपल्यासाठी देखील आहे। आपण प्रवाशांशी चर्चा करूयात, त्यांचा काय अनुभव आहे ते जाणून घेऊयात। आपण आधी या बसचे जे कंडक्टर आहे, वाहन चालक आहे त्यांच्याशी चर्चा करूयात। हा प्रवास जो आहे तो मोफत आहे, महिनाभर तिकीट घेणार नाहीये। तुम्ही काय करताय? प्रवाशांना मोफत तिकीट देतो। तिकीट मोफत आहे? तिकीट म्हणजे तिकीट देताय पण पैसे घेत नाही? पैसे नाही घेत, मोफत तिकीट देतो। कसं प्रवाशांचा प्रतिसाद मिळतोय? गर्दी आहे नेहमीपेक्षा जास्त आहे? नेहमीपेक्षा जास्त गर्दी। तुम्ही किती दिवस झाले या रूटवर प्रवास करत? तिसरा दिवस आहे। आणि किती वेळ लागतो? आधी जो वेळ लागायचा तेवढाच वेळ लागतो की कमी वेळ लागतो? कमी वेळात पोहोचते गाडी। आपण प्रवाशांशी चर्चा करूयात, त्यांच्याकडनं जाणून घ्या। तू किती दिवस झालं या नवीन बीआरटी रूट मधनं प्रवास करते? 2 दिवस। कसं वाटतोय हा प्रवास? ठीक आहे। बीआरटीचा हा जो मार्ग आहे संगमवाडीला मध्ये सुरू होतो आणि विश्रांतवाडीला संपतो, म्हणजे त्याला लॉजिकल एड नाही आहे। तुमचं काय म्हणणं आहे की थेट शेवटपर्यंत बीआरटी असावी किंवा इथनं पुढे परत वेगळी व्यवस्था? हा, त्याच्या पुढे पण व्यवस्था असावी, कारण संगमवाडी ते विश्रांतवाडी कदाचित कमी अंतर आहे। त्याच्यानंतर प्रवाशांचे हाल होतात, कारण एवढा आनंद घेऊन प्रवाशाला पुढे देखील काहीतरी व्यवस्था असावी। बीआरटीचा हा जो मार्ग आहे 2च दिवस झाले अधिकृतरित्या ही सेवा सुरू झालेली आहे। मात्र प्रवासी जे आहेत ते समाधानी आहेत आणि विशेष करून जी मोफत सेवा मिळते त्याच्याबद्दलही समाधान आहे। आणि हा प्रवास अधिक जलद अधिक फास्ट आहे त्याबद्दल देखील प्रवासी समाधान व्यक्त करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। बीआरटी मार्गाची वैशिष्ट्य काय आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। संगमवाडी ते विश्रांतवाडी असा हा बीआरटी मार्ग आहे। 7.1 किलोमीटर मार्गावर ही सेवा आहे। पुणे स्टेशन ते विश्रांतवाडी, मनपा भवन ते विश्रांतवाडी मार्गावर 1 महिना मोफत प्रवास असणार आहे। आणि रेनबो ब्रँडच्या बसेस या बीआरटीसाठी वापरण्यात आलेल्या आहेत। स्वयंचलित दरवाजे आहेत, इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, बस स्टॉपवरच तिकीटं मिळू शकतात। 7 किलोमीटरच्या मार्गावर बीआरटीमुळे वेळ वाचतोय आणि बस प्रवास वेगवान होतोय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।